मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ आजही धडाडणार आहे। महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी फडणवीसांच्या आज लातूर, भिवंडी आणि कल्याणमध्ये सभा। ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान मुख्यमंत्री फडणवीसांची मुलाखत घेणार आहे। ठाण्यामधल्या गडकरी रंगायतनमध्ये चर्चासत्र, ठाण्यामध्ये विविध ठिकाणी स्क्रीनही लावण्यात आल्या। नागपूरमध्ये उद्या तर्री पोहा विथ देवाभाऊ हा कार्यक्रम। अभिनेता भारत गणेशपुरे आणि अभिनेत्री स्पृहा जोशी मुख्यमंत्री फडणवीसांची मुलाखत घेईल। नागपुरी तर्री पोह्याचा आस्वाद घेत फडणवीसांची ही प्रकट मुलाखत होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज पुण्यामध्ये मेगा रोड शो असेल। शिवाजीनगर, कसबा, कॅन्टॉन्मेंट, कोथरूड आणि पर्वती या ठिकाणी ते प्रचार करतील। तर रात्री अजित पवार यांच्या 3 सभा। अकोल्यामध्ये डाबकी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तोफ धडाडणार आहे। शिवसेनेच्या प्रचारासाठी या शिंदेंची जाहीर सभा। आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शक्ती प्रदर्शन करणार। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिंदे या ठिकाणी रोड शो करतील। वरळीमधील रोड शोच्या आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विदर्भामध्ये प्रचार करतील। नाशिकमध्ये रोड शो करून शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचं शक्ती प्रदर्शन। काळारामाचं दर्शन घेऊन शिंदेंच्या हस्ते आरती। मोठ्या संख्येने शिवसैनिकांची उपस्थिती। उद्धव ठाकरे आजही शिवसेना शाखांना भेटी देणार आहेत। दक्षिण मध्य मुंबईमधील दादर, माहीम, चेंबूर आणि धारावीमधल्या शाखांना उद्धव ठाकरे भेट देणार। 11 तारखेला शिवाजी पार्कामध्ये ठाकरे बंधूंची जाहीर सभा। कांदिवलीमधल्या प्रचार फेरीमध्ये राज ठाकरे यांची माहिती। मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची एकमेव संयुक्त सभा होणार आहे। ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा टीझर देखील रिलीज झालाय। संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी घेतलेली दणदणीत आणि खणखणीत मुलाखत। उद्या या मुलाखतीचा भाग 1 प्रदर्शित केला जाईल। मुंबईच्या अंधेरीमधील मनसेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधामध्ये नाराजी। प्रभाग क्रमांक 67 मध्ये मनसेचे उमेदवार कुशल धुरी यांच्या प्रचारामध्ये ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी येत नसल्यामुळे नाराजी। बदलापूरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मनसेला धक्का। राज ठाकरे यांच्या विश्वासू मनसेच्या शहराध्यक्ष संगीता चेनवणकर यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। मुंबई महानगरपालिकेसाठी तयार केलेलं भाजपचं प्रचार गीत हे आयोगानं नाकारलं। गीतामध्ये भगवा हा शब्द असल्याच्या कारणावरून निवडणूक आयोगानं प्रचार गीत नाकारलंय। धर्मनिरपेक्ष निवडणूक आयोग रंगनिरपेक्ष असायला हवा। निवडणूक आयोगाला भगव्याचं वावडं कशासाठी? भाजपचं प्रचार गीत नाकारल्यामुळे भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा सवाल। महायुतीमधील दोन्ही पक्ष जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात पिछाडीवरती आहेत। प्रचार संपण्यासाठी 6 दिवस शिल्लक आहेत, पण महायुतीचा अद्यापही जाहीरनामा नाही। तर प्रचारामध्ये पिछाडीवरती असलेले ठाकरे बंधू आणि काँग्रेसकडून मात्र जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला। पुणे महानगरपालिकेसाठी भाजपचा जाहीरनामा प्रकाशित। संकल्पपत्र या नावानं भाजपचा जाहीरनामा। आर्थिक दुर्बल घटकांमधील कुटुंबांना मालमत्ता कर माफ केला जाणार। महिलांना सवलतीच्या दरामध्ये मेट्रो आणि बस सेवा उपलब्ध करून देण्याची घोषणा। कोल्हापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध। 15 जानेवारी काँग्रेसच भारी असं म्हणत काँग्रेसकडून जाहीरनामा सादर। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून अंबाबाईच्या चरणी जाहीरनाम्याचं पूजन। खासदार शाहू छत्रपती महाराज आणि आमदार सतेज पाटील यांच्यासह काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी अंबाबाईचं दर्शन घेतलंय। 9 महिन्यांची गर्भवती असणारी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात। प्रभाग क्रमांक 18 मधून गीतांजली हवालदार काँग्रेसच्या उमेदवार आहेत। प्रभागाच्या विकासासाठी निवडणूक लढवत असल्याची गीतांजली यांची प्रतिक्रिया। जाती-जातींमध्ये आरक्षणासाठी भांडणं लावणारा पहिला मुख्यमंत्री। ठाकरे सेनेचे आमदार नितीन देशमुख यांचा मुख्यमंत्री फडणवीसांवरती हल्लाबोल। पालिका निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगे चालणार नाही म्हणून ओबीसी मराठा समाजामध्ये भांडण लावलंय, नितीन देशमुख यांचं वक्तव्य। अकोल्यामधल्या बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सैतान असा उल्लेख। एकनाथ शिंदे भगव्याच्या आड लपलेला सैतान, देशमुखांचं वक्तव्य। यामुळे नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे। अमरावतीमध्ये मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। मतमोजणी केंद्राची आयुक्तांकडून पाहणी। नवसारी भागामधील डॉ. पंजाबराव देशमुख स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये मतमोजणी केली जाणार आहे। सांगली महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारामध्ये वासुदेवांच्या टाळांचा गजर। प्रभाग क्रमांक 17 मध्ये शिवसेनेचे उमेदवार बसवराज पाटील, नाना शिंदे, मयुरी शिंदे, मृणाल पाटील यांनी वासुदेवांची मदत घेतली आहे।
सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग 1 मध्ये महाविकास आघाडीची कॉर्नर सभा तर भाजपच्या पॅनलचा घरोघरी जाऊन प्रचार करण्यावरती भर. अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेची मोठी खेळी, 10 अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत करण्यात आलाय. निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान कुणी पैसे वाटायला आलं तर पैसे घ्या, ते पैसे चुकीचे वाटत असतील तर त्या पैशामधून टॉयलेट बांधा. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा लातूरच्या प्रचार सभेमध्ये सल्ला. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावरती हल्लाबोल केल्याच्या नंतर तानाजी सावंत यांचे धाराशिवमध्ये नव्या युतीचे संकेत. भाजपनं फसवल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. मात्र जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपच नाही तर सर्व पक्षांसोबत युतीची चर्चा करायला तयार, सावंत यांचं सूचक विधान. छत्रपती संभाजीनगरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा प्रभाग 16 कैलासनगर इथलं कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न, जिन्सी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल, पोलिसांकडून तपास सुरू. संभाजीनगरमध्ये आरोग्य विभागामधील निवृत्त अधिकाऱ्याला निवडणूक ड्युटी लावल्याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. प्रशिक्षकाला गैरहजर राहिल्यामुळे पालिका प्रशासनानं निवृत्त अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये खासगी कार्यक्रमामध्ये भाजप आणि ठाकरे सेनेचे नेते एकत्र दिवसभर एकमेकांच्या विरोधामध्ये प्रचार केल्याच्या नंतर त्यांनी एकत्र जेवण केलंय. भाजप खासदार भागवत कराड, शहराचे अध्यक्ष किशोर शितोळे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी एकत्र जेवण केलंय. माहीममधल्या प्रभाग क्रमांक 190 मधील मनसेचे माजी नगरसेवक वीरेंद्र तांडेल यांचा राजीनामा, संघटनात्मक कामामध्ये अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.